यावर्षी तर महाराष्ट्र सरकारने गणपतीचा उत्सव हा राज्य उत्सव असं जाहीर केलं आहे. तर जेव्हा गणपती उत्सव येतो तेव्हा मोदक हा खूप मोठा एक प्रकार असतो आणि त्यातल्या त्यात उकडीचे मोदक म्हणजे एक अमेझिंग डिश असते. सो ते खूप ट्रिकी असतं बनवायला. आज आपण अशाच एका पर्सनॅलिटीला भेटायला आलोय आजच्या स्टोरी बॉक्समध्ये की ज्या खूप मोठ्या रोजच्या 250, 300, 500 असं रोज मोदक बनवून वेगवेगळ्या कॉर्पोरेट्सला, वेगवेगळ्या शॉप्सला किंवा घरगुती पद्धतीने ते त्या सप्लाय करतात. तर व्ह्युअर्स, अशा अमेझिंग पर्सनॅलिटीचं नाव आहे पल्लवी ओक. तर आपण त्यांच्या घरी जाऊया आणि पर्सनली आज व्हिडिओमध्येच बघूया की त्या कशा करतात. हॅलो, हाय. आज सगळं हा पूर्ण तुमचा सेटअप बघायला आलो. हो, तू येणार आहे म्हणून मी करून ठेवलं, म्हणलं काय काय तयारी असेल त्याप्रमाणे. हे मोदक बनवणं म्हणजे हा खूप एक डिफिकल्ट टास्क आहे. पण हा, पण आता सवय झालेली आहे त्यामुळे आता वाटत नाही एवढं. वळणं जरा त्यातलं ट्रिकी गोष्ट असते, कळ्या पाडणं, वळणं आणि हे सगळं. तुम्ही किती वर्षापासून बनवताय? म्हणजे माझ्या लहानपणापासून आजी माझी बनवायची. हे म्हणजे कोकणातलीच असल्यामुळे तिच्याकडनं मी शिकलेले होते आणि आम्ही दर गणपतीला माझ्या माहेरी पण आईकडे हे करायचोच आम्ही. तर तिच्याकडनं ऍक्च्युली हे शिकलं गेलेलं आहे. त्यामुळे दर गणपतीला 21 मोदक हे माहेरी असायचे. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मग इथे पण करायला सुरुवात केली होती. सो सवय होती लहानपणापासून. की तुम्हाला तुमचं पण असं माझ्यासारखं झालेलं आहे का? सगळं लक्ष या मोदकांकडे आहे. माझं पण तसंच होतंय आणि हे इतकं अमेझिंगली ताई करतात आहे, इतक्या पटापट आणि इतक्या इझी वे मध्ये. हे खूप ऍक्च्युअली डिफिकल्ट टास्क आहे पण एकदम इझी वे मध्ये हे सगळं पटापट चालू आहे. आणि मला हे असं खूप दिवसांपासून कळलंय की हे आता नाही सांगायला लागलं की आता ऑर्डर्स म्हणजे आता नाही घेणार म्हणून. इतकी डिमांड असते ताईंकडे ऑर्डर्सची. तर असं रोजचे किती करतायत तुम्ही मोदक? आता गणपतीच्या वेळेला मला आदल्या दिवशी पण 200-250 मोदकाची होती. दुसऱ्या दिवशी 350 मोदकांची मी केली आहे. सो 12 वाजल्यापासून चालू करावं लागतं. तयारी 8 दिवस आधीच करायला लागते. सारण, पिठी आणणं, नारळ खवणं हे सगळं चालू राहतं. आणि त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी ताजे करायचे म्हणले की रात्री 12:30-2 जसे ऑर्डर मॅक्स जास्ती असतील तर मग पूर्ण रात्रभर जावं लागतं. म्हणजे हे तर पूर्ण रात्री जागण्याचं काम आहे की, कारण मोदक म्हणलं की सकाळी आरतीसाठी सगळ्यांना पाहिजे असतं. 12 वाजेपर्यंत मागतातच सगळेजण. म्हणजे हॅट्स ऑफ टू यू की रात्री 12 वाजता उठून 2 वाजता उठून ताई करतात आहे. म्हणजे आणि हे सगळं वळणं हे तुम्ही इतक्या इझी वे मध्ये करतायत. हे काही कोणाच्या असं म्हणजे हातातलं काम नाही. जमणं महत्वाचं आहे त्याच्यामध्ये. कारण त्याला चिरा जायला नाही पाहिजे. त्याला नंतर उकडल्यानंतर क्रॅक नको. नंतर ती पटकन म्हणजे वळता आली पाहिजे. हाताला चिकटलं नाही पाहिजे. बरोबर. नाही तर बरेच नवशिके किंवा लोक असतात जी बघून करतात तर त्यांच्या हाताला ती उकड चिकटते. अमेझिंग. आणि तुम्ही बघू शकतात की हे किती सगळं बाकीचं क्लीन आहे. म्हणजे आपण जेव्हा बाहेर मार्केटमधून दुकानातून विकत घेतो आपल्याला बॅकग्राऊंड माहिती नसतं की कुठे काय कसे कोणाचे हात लागले कसं आणि कसं. हे किती क्लीन आहे. ह्याच्यात एक ट्रिक सांगते की बऱ्याच वेळेला काय होतं की हे वरचं नाक असतं ना हे काढत नाहीत लोक आणि मग हे वरची पिठी लागते. सो आपण हे सगळं वरचं काढून घेतो आणि त्याला असं नाक येतं. नाक म्हणजे मोदकाचं नाक म्हणतो आपण त्याला. ते टोक असतं ऍक्च्युली. तर ताई हे तुम्ही आता हे सगळं असं पंचा वगैरे घालून असं हे करतात. हे एकदम म्हणजे वेगळी ऑथेंटिक पद्धत वाटते मला. कारण युट्यूब वरती हे काहीच मेन्शन नाही. तर याचं कारण काय होतं की आता मला बल्क प्रमाणात करायचं असल्यामुळे मी ते स्टीमर मोमोजचे हल्ली वापरतात. त्याला बरेच एका वेळेला 15-20 ह्याच्यामध्ये बसू शकतात. पण पूर्वीच्या काळी कसं असायचं ना की पूर्वी माझ्या आजी सासूबाई किंवा आमच्याकडे हे एक स्टीमर असतं. सो हे ह्याच्यामध्ये खाली आपण हे तांब्याचं आहे ना? हो, तांब्याचं. खूप जुनं वाटतं. बापरे केवढं जड आहे हे. मावतील अगदी दाटी वाटीने हे ठेवले तर. पण तेच जर तुम्ही स्टीमर मध्ये बघितलं तर तिथे 15. बरोबर. म्हणजे जेव्हा कमर्शियली करायचं तर तेव्हा हे तुम्हाला मोठं बरं पडतं. पण आम्ही अजूनही जेव्हा घरातले करायचे असतात ना तेव्हा आम्ही हे प्रेफर करतो. बापरे, हे खूप जड आहे ऍक्च्युली. असं आहे
मी आता हे उकडायला ह्याच्यातच लावणार आहे, तुम्हाला एक दाखवायचं होतं म्हणून मी. मग ताई तुमचे सगळे आता हे सगळं आपण एकदम हार्ट ऑफ द सिटी आहे, बाजीराव रोड आहे, सगळं आजूबाजूला सगळे दगडूशेठ आहे किंवा सगळे मानाचे गणपती सगळे जवळ आहेत. मग इथे म्हणजे मोठे मोठे म्हणजे कमर्शियल स्टोर्स पण आहेत. मग तुम्ही या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये हे सगळं कसं मॅनेज करतात? म्हणजे तुम्हाला इतक्या ऑर्डर्स आहेत तर हे कसं मॅनेज करतात तुम्ही? म्हणजे तुमचे कस्टमर रिपीट होतात की काय, कसं आहे? होतात, कारण गणपती चालू झाले ना, म्हणजे आता यावेळेस 27 तारखेला गणपती होते, तर मी साधारण 8-9 तारखेपासून माझ्या नेहमीच्या कस्टमरला व्हॉट्सअपला आणि हे टाकलं की यावेळेस मोदक करणार आहे, तुमची काही ऑर्डर असेल तर 20 तारखेपर्यंत बुक करा तुम्ही म्हणून. सो मला अंदाज येतो की किती क्वांटिटी असणार आहे आणि किती असणार आहे. तर एक तर मी त्या दिवशीचे 300-350 मॅक्स 500 पर्यंत हाताशी कोणी माय, कारण मी कोविडच्या वेळेला 500-650 वगैरे पर्यंत करता तुम्ही हे सगळं. म्हणजे आत्ता तरी एकटी करते, माझी मुलगी असते सोबत, तर ती म्हणजे मी वळायचं काम केलं तर मी मागे वळून बघत पण नाही, ते काढायचं काम, पॅकिंगचं काम, ते सगळं ती करते. आणि मग हे सगळं आता तुम्ही म्हणजे ह्या दिवसांदिवस तुमच्या सगळ्या ऑर्डर्स वाढत चालल्यात, मग आता पुढे तुमचा असा काही प्लॅन आहे का की म्हणजे हाताशी अजून घेऊन म्हणजे अजून मोठ्या प्रमाणात? तर खरं, पण मी आता घरगुती करते त्यामुळे मी 400-500 घेऊ शकते, 2-3 जणी असतील पुढे जाऊन असं. हो नक्कीच आहे की करणार आहे, पण मला मुली किंवा कोणी बायका जर असतील मदतीला तर हे नक्कीच आपण वाढवणार आहोत. तर ताई मला एक विचारायचं होतं की तुम्ही हे किती वर्षापासून करताय? 2018 पासून सुरुवात झाली करायला, आणि व्यावसायिक सुरुवात म्हटलं तर 18 पासूनच म्हणता येईल. घरून कसा सपोर्ट मिळाला? घरून म्हणजे मोटिवेशन तर घरून झालं. एक तर पहिलं बाबांनी मोटिवेट केलं की हे तू व्यवसाय म्हणून सुरू कर. दुसरं म्हणजे मी जेव्हा ऑफिसला जायचंय तेव्हा माझे मिस्टर रणजित घरी असायचा, तर त्याला हे सारण बनवायला प्रमाणे मी शिकवलं होतं, तर मी येईपर्यंत तो हे सारण बनवून ठेवायचा. अरे बापरे. आणि सासूबाई होत्या, तर पब्लिसिटी म्हणतो ना आपण की कशी मिळाली आणि मग कसं वाढत गेलं, तर माझ्या सासूबाईंचा जनसंपर्क खूप होता. त्या टेलिफोन ऑफिस मध्ये काम करा, त्यांच्या शाळेतल्या मैत्रिणी, त्यांच्या ऑफिस मधल्या मैत्रिणी, त्यांच्या ग्रुप BC ग्रुप मधल्या मैत्रिणी, असं सगळ्यांचं म्हणजे एकंदरीत घरून खूप सपोर्ट. म्हणजे त्यांचा कमर्शियल अँगल बाबांनी दिला मला, हे मी ऑफिस मध्ये असताना हे सपोर्ट नवऱ्याने दिला. मोठी गोष्ट असते की जर घरून सपोर्ट असला तर मग आपण काही करू शकतो. आणि मग हळूहळू माउथ पब्लिसिटीनी ते होत गेलं की नाही छान करतात. आणि केतकीचं कसं तिच्या पण सपोर्ट असतं लेख असते, म्हणजे मी अशी जर का वळत असेल ना तर मी मागे वळून बघत पण नाही. म्हणजे ते आता केतकी हे पादीला बोलवलं तर ती सांगेल की मी आता ह्याच्यामध्ये वळून ठेवलेले आहेत. हॅलो केतकी, आमच्या व्ह्युअर्सला हॅलो कर. तर ती आता मी इकडे हे गॅसवर ठेवते ना उकडायला, तर हे सगळं उकडत ठेवणं मी असे मागे वळून पण बघत नाही, ही सगळं उचलते. एकदम एक्सपर्ट झाले. एकदम सगळं करता करता तुम्हाला म्हणजे या फील्ड मध्ये तुम्हाला चॅलेंजेस काय काय आले? मला ना असं हे होतं की सुरुवातीला मी करायचे तेव्हा खोबरं आणि हे सगळं आणायचं, डिलिव्हर करायचं. हो, नारळ वगैरे तर खूप मोठ्या प्रमाणात लागत असेल तुम्हाला. आणि ते फोडणं ते खूप मोठा टास्क. ते फोडणं, त्याच्यानंतर ते खवायचं. पण मग ते असं लक्षात आलं की आपण जर का आधीपासून सारण तयार करून डीप फ्रीजला ठेवलं तर ते टिकतं. तर ते 8 दिवस आधी ते तयार करून ठेवावं लागतं. त्याच्यानंतर ही पिठी तयार करायची असते तांदूळाची, तीही आधीच करून ठेवावी लागते. हो, कारण हे तसं खूप टिकाऊ नसतं, मॅक्सिमम 1 दिवस हे टिकतं. बरोबर. आणि डीप फ्रीजला हल्ली ते फ्रोझन वगैरे मिळतात खरं, पण काही जणांचे होतात फ्रोझन, पण त्याची जी म्हणजे फ्रेश जी चव असते ती फ्रोझनला नाहीये. होम डिलिव्हरी वगैरे कसं करतात? म्हणजे लोक इकडे येऊन घेतात की होम डिलिव्हरी? पूर्वी आम्ही करायचो होम डिलिव्हरी सगळ्यांना. अच्छा. कारण तेव्हा डन्झो म्हणून ऍप होतं, तर ते यायचे, ते बुक करायचं आणि मग आम्ही डिलिव्हरी चार्जेस लावायचो त्यांना, डन्झोवाल्यांना. पण काय झालं, गेल्या वर्षीपासून या वर्षीपासून डन्झो बंद झालंय. अच्छा, बंद झालं? हो, बंद झालं. अरे. आणि
काय होतं हे खूप बाकी जणांना माहितीच नसणार आहे. हो, डंजो बंद झालंय नाही. आता तुम्ही रेग्युलर हे ह्याच्यामध्ये हात मारून आता असं आहे. ज्यांनी ऑर्डर दिली त्यावेळेस मी सगळ्यांना सांगितलं की प्लीज माझ्याकडे एक तर मॅनपॉवर नाहीये, हा. ज्यांना शक्य असेल ते घरी येऊन कलेक्ट करा. तर येतात लोक, म्हणजे पूर्वी म्हणायचे ना, पण आता सगळ्यांना मग इतकं जर क्वालिटी वाला, इतकं फ्रेश आणि आणि एवढं 5-6 स्वच्छतेने वर्षापासून करणारे असं असेल तर मग नक्कीच काय येते. झालंय, 5-6 वर्षापासून ना लोकांना माहिती आहे हाताची चव, त्यामुळे ते येतात आणि घेऊन जातात. पण ते म्हणत नाही की आम्ही कसं येऊ, मग डिले मग आम्हाला ऑर्डर द्यायची नाही, देतात ते. खूपच छान, अमेझिंग काम आहे हे. तर थँक्स ताई, तुम्ही आज एवढा वेळ काढून आम्हाला इतकं सगळं चालू आहे तरी पण आम्हाला एवढा वेळ दिला आणि आमच्या व्ह्युअर्सशी बोललात, याच्यासाठी खरंच थँक्यू. आणि व्ह्युअर्स, तुम्हाला मी ताईंचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकते, तर पटापट ऑर्डर करा. आणि एक प्रश्न फक्त राहिला की तुमचं फक्त गणपतीमध्ये असतं का, किंवा एरवी असं जर कोणाला पाहिजे असेल कोणत्या गेट टुगेदरला किंवा मला असतात तशाही ऑर्डर येतातच. तर पॉइंट टू बी नोटेड की वर्षभर चालू असतं, फक्त तुम्ही इन ऍडव्हान्स ऑर्डर द्या. ते मात्र आहे की तुम्ही अगदीच तासाभरात मिळेल का म्हणलं तर नाही मिळत, कारण ह्याची तयारी करावी लागते. हो बरोबर. आता हे मी हातावर करतो. सो व्ह्युअर्स, आता तुमच्या समोर मी मोदक नाही खाणार आहे. तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन ताईंकडून दिली. आता मला माझं काम करू द्या. मी आता स्टोरी बॉक्स इथेच संपवते. आजची स्टोरी कशी वाटली ते सांगा आणि आता मला लवकर मोदक खाऊ द्या.